एक काळ होता की गावोगावी जिल्हा परिषदेची शाळा आणण्यासाठी त्या काळच्या लोकांनी संघर्ष करून आपापल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आणल्या होत्या आणि त्या काळामध्ये त्या शाळेला खूप महत्त्व देखील होतं। परंतु सध्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा म्हटलं की सापत्व वागणूक सध्याच्या काळात या शाळेला मिळत आहे का काय, असंच एकंदरीत सध्याची या शाळांची परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला म्हणावं लागतं। मी आज आहे अहमदपूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये आणि या शाळेने सलग 3 वर्ष जो निकाल दिलेला आहे आणि या ठिकाणचे शिक्षक ज्या पद्धतीची या शाळेतील विद्यार्थ्यांवर मेहनत घेत आहेत त्याचं नक्कीच आता कौतुक करणं देखील क्रमप्राप्त आहे। या शाळेचा आजचा जो विषय आहे की या शाळेच्या परिसरामध्ये जे आपण पाहत आहेत एक संपूर्ण असं एक तलावाचं स्वरूप या ठिकाणी या परिसरात आलेलं आहे आणि या नगरपालिकेची पाईपलाईन फुटलेली आहे का गटारीचं पाणी या ठिकाणी येत आहे हे मात्र सध्या आपण पाहिल्यानंतर आपल्याला समजणार आहे। एकंदरीत या पाण्याचा या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि एकंदरीत शाळा प्रशासनाला नेमका कसा पद्धतीचा त्रासाला सामोरं जावं लागत आहे हे आपण या शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांच्याशी या बाबतीत संवाद साधणार आहोत। आपण जी आता या ठिकाणी हे शाळेच्या संपूर्ण मैदानामध्ये साचलेलं पाणी आहे हे किती दिवसापासून साचतंय आणि याचा नेमकं शाळेला आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचा त्रासाला सामोरं जावं लागत? हे दिवाळीचे शाळा संपण्याच्या अगोदर पाईपलाईन फुटलेलं आढळलं। मग दिवाळीच्या सुट्ट्यात मी 1-2 वेळा भेटून तोंडी कल्पना दिली होती नगरपालिकेमध्ये की शाळा सुरू होण्याच्या अगोदर हे दुरुस्त करून घ्या, परंतु त्यांनी ते काही दुरुस्त केलेलं नाही। मग ते न केल्यामुळं शाळा सुरू झाल्यावर मी परत जाऊन लेखी पत्र दिलं। लेखी पत्र दिल्यावरही त्यांनी काही ॲक्शन घेतलं नाहीत। परत काल जाऊन मी आणखी स्वतः मुख्याधिकारी साहेबाची भेट घेतली आणि त्यांना सांगितले पाण्याचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे, वर्गात जाता येत नाही आणि घाण पाणी असल्यामुळं डेंग्यू सदृश्य रोग होण्याची शक्यता आहे। आणि तसं झालंही होतं, मधल्या पिरियडमध्ये खूप घाण पाणी येत होतं, मध्येच दिवाळीत पाऊस पडला त्यावेळेस, आणि त्यावेळेस बरेचसे मुलं आजारी पडली होती। मी वारंवार मुख्याधिकाऱ्याशी तिथल्या इंजिनियरशी संपर्क साधला, ते फक्त करून घेऊ तेवढं सांगत होते पण अद्याप काही केलं नाहीत। तर हे त्यांनी केलं तर जिल्हा परिषदेची शाळा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि बाहेरून हे मात्र असं उपद्रव होत आहे। आपल्या शाळेच्या वर्ग खोल्या सध्या बांधकाम नवीन शाळेचं बांधकाम इमारतीत चालू आहे आणि ते बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे, त्याला कुठल्याही मध्ये आता म्हणजे काम त्याचं चालू नाही, त्यामुळे आपण पर्यायी खोल्यांमध्ये ही शाळा भरवत आहात। म्हणजे हे आपल्यासाठी नेमकं अडचणीचं ठरतंय का किंवा आपल्यासाठी मुबलक जागा आहे, काय सांगणार त्यावर? नाही, अडचणीचं तर आहेच आहे, त्या प्राप्त परिस्थितीत आम्ही सगळं जुळून घेत आहोत। वर्ग खोल्या लहान आहेत, त्या नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं नाही, हस्तांतरित झालं नाही, फक्त स्लॅब पडलाय, परंतु विद्यार्थ्यांना वर्गात बसायला जागा नसल्यामुळं तेथील एक वर्ग आम्ही स्वतः साफसफाई करून बळच ताब्यात घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांना जिथं जागा मिळेल तिथं अशा पद्धतीने आम्ही त्यांचं शिक्षण करत आहोत। आता एकंदरीत काय मागणी करणार आहात? ही सर्व मागणी म्हणजे एकतर शाळेचं बांधकाम त्वरित व्हावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या वर्गामध्ये बसता येईल, आणि आहे त्या वर्गामध्ये बसायला गेलं तर वर्गात जाता येत नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे। हे समोर बघा पाणी सगळं, विद्यार्थ्यांना फुटलेल्या फरशीचे दगड टाकून त्या दगडावरून जावं लागत आहे, दगडाचा पूल तयार केला इथं मध्ये जाण्यासाठी। तर अशा भावना या शाळेचे मुख्याध्यापक कदम सर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत। एकंदरीत राज्यातील जिल्हा परिषद शाळांची जर अवस्था पाहिली, या ठिकाणी शिक्षक मेहनत घेण्यात विद्यार्थी घडवण्यास तयार आहेत, परंतु या शाळेची पायाभूत सुविधा असतील किंवा बऱ्याच इतर काही अडचणी आहेत त्याकडे मात्र शासन कुठेतरी डोळेझाक करून या शाळांना सापत्व वागणूक देण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण होतो। आणि अहमदपूरची जी जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेने सलग 3 वर्ष 100% निकाल राखून एक नवा आदर्श घालून दिलेला आहे। येथील शिक्षक देखील इथल्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये कुठेही मागे पडताना दिसत नाहीयेत। आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती नक्की बदलण्यास
प्रशासनाला किंवा नगरपालिका प्रशासनाला असेल किंवा जिल्हा परिषद प्रशासनाला असेल नेमकी काय अडचण आहे आणि या शाळेकडे दुर्लक्ष करण्याचं नेमकं काय कारण आहे हे मात्र येणाऱ्या पुढील काळात यांच्या या प्रशासनाच्या या शाळेबाबतीत नेमकी कशा पद्धतीने कारवाई होईल यावरच ठरणार आहे. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.